विद्यार्थी मित्रांनो, आपण जे बघितलेलं होतं की नवोदय प्रवेश परीक्षा प्रश्न उत्तर आपण आता आज बघणार आहोत की मागील पेपरचे स्पष्टीकरण. हा पेपर आहे माझ्याकडे एक. इथं वर्ष तर दिलेलं नाही, तरी सुद्धा आपण काय करूयात की मागील वर्षाच्या पेपरचे आपण इथं स्पष्टीकरण बघूया. बघा, तर प्रश्न दिलेले आहे 3 कंसात 13 अधिक 6 गुणिले 7 भागीला 11 गुणिला 7 वजा 12 वजा 4 गुणिला 2 हे सोडवल्यास उत्तर काय येईल? तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहित असले पाहिजे हा प्रश्न जो आपला दिलेला आहे तो बॉडमधचा दिलेला आहे. बॉडमधचा प्रश्न दिलेला आहे म्हणजे पदावलीचा कंचे भागोबेव. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, याची डायरेक्ट सिरीज सोडून घेऊया. साइन 7 42, 42 आणि 13 होतात 55, भागाकाराचे चिन्ह 11 3 33 वजाबाकी आणि इथं येईल 4 2 8, 12 तून 8 गेले 4 राहिले. तर आता याला सोडवायची पद्धत काय, आपण सगळे बाहेर काढूया. इथं चिन्ह कोणतं दिलेलं नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहील. इथं राहील 55, भागाकारामध्ये राहील 33, वजामध्ये राहील 4. आता यानं तर भाग जाणार नाही याला, म्हणून काय करायचं, याची एक मांडणी परत करता येते आपल्याला. 55 भागीला 33 वजा 4. तर बघा काय होईल, 3 1 3, 11 3 33 आणि 11 1 11, 11 5 55. म्हणजे आपल्याजवळ शिल्लक काय उरलं, तर 5 वजा 4 आणि 5तून 4 गेले उत्तर राहते 1, जो की आपला पर्याय नंबर आहे बी. प्रश्न दिले आपल्या समोर. पहिल्या 4 अभाज्य संख्याची बेरीज किती? अभाज्य म्हणजे काय? अभाज्य म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही त्या संख्येला अभाज्य म्हणजेच काय, मूळ संख्या म्हणतात. मग पहिल्या 4 मूळ संख्या, त्याच्यातली पहिली संख्या आहे 2, नंतर हे 3, नंतर हे 5 आणि नंतर हे 7. मग याची बेरीज किती होती? 5 आणि 5 10 आणि 7 17. बेरीज किती येते? 17. पर्याय नंबर बी. बेरीजच विचारली होती ना, मग तेच कळलं पाहिजे की पहिल्या मूळ संख्या. लक्षात ठेवा, अभाज्य म्हणजेच मूळ संख्या. अभाज्य म्हणजे मूळ संख्या. तसेच पुढे जाऊन प्रश्न येणार आहेत. कोणकोणते येणार आहेत? लघुत्तम समापवर्तक, महत्तम समापवर्तक. लघुत्तम म्हणजे लसावी, महत्तम म्हणजे मसावी. प्रश्न दिले 12.1/16 चे दशमान मूल्य आहे. दशमान मूल्य आहे तर किती होते बघा. जर आपण याचा सोडवायचा प्रयत्न केला, 12.1/16 याचा जर गुणाकार केला तर 12 गुणिले 16 प्लस 1/16. पुढे काय येईल ते पहा. 12 आणि 16चा गुणाकार केला तर 192 प्लस 1 193. 193 भागिले 16. मग आता जर आपल्याला माहिती की 12 ने 192 वर तर भाग गेलेला असेल, म्हणजे 193/16. इथं 12 घेतलं, 192 उरला 1, दिला पॉइंट, घेतला 0, शून्याचा भाग घातला, 0 घेतला, म्हणजेच काय होईल 100. मग 12 16 सकी 96, उरले किती 4, घेतला 0, 16 दोन्ही 32, उरले 8, घेतला 0, 16 85. म्हणजे यानं पूर्ण भाग गेला 12.0625 वरती पूर्ण भाग गेलेला आहे. तर 12.0625 पर्याय नंबर सी. आपल्याला अपूर्णांकाच्या क्रियेप्रमाणे करायचंय. कळलं ना? इथं काही जरी नसलं तर तुम्हाला माहिती आहे, आता काय करायचा, गुणाकार नंतर एक आपण प्लस मध्ये टाकतो. अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार शिकवलेला आहे, त्या पद्धतीने हे गणित सोडवायचे. तर पहा आपला पुढचा प्रश्न. एक सामना एकूण अर्धा तास चालतो. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं रे? 30 मिनिटं. सामन्याच्या वेळेचा 1/10 काळ टाइम आउट साठी देण्यात येतो. तर टाइम आउट किती मिनिटाचा आहे? मग 30 मिनिटं. अर्धा तास म्हणजे किती? 30 मिनिटं. आणि विचारलंय टाइम आउट किती मिनिटाचा असतो? 30 मिनिटं घेतलेले. किती वेळ दिलाय? 1/10. 1/10. मग आता जर आपल्याला टाइम दिला 1/10, आपण जशा तसं लिहिलं है ना, म्हणजे 10 1 10, 10 3 30 आणि 3 गुणिला 1 3 1 3. म्हणजे टाइम आउट किती मिनिटाचा आहे? मग 3 मिनिटाचा. पर्याय नंबर आपला येतो बी. कसं सोडवायचं ते कळलं ना? सगळ्यात महत्वाचं काय करा माहितीये का, प्रश्न काय दिला हे प्रश्न व्यवस्थित वाचायचा. अर्ध उत्तर तुमचं प्रश्नामध्येच राहते, फक्त मांडणी करता आली पाहिजे. जर x/25 बरोबर 196 x असेल तर x ची किंमत काढायची. मग आपण सगळ्यात अगोदर काय करू,
एक्स छेद 25 बरोबर 196 छेद एक्स है ना. तर याला काय करू आपण सगळ्यात अगोदर याचा तिरपा गुणाकार करून घेऊ. काय करून घेऊ? तिरपा गुणाकार. म्हणजेच काय येईल? एक्स गुणिला एक्स बरोबर 25 गुणिला 196. हे समजण्यासाठी सांगायचं. ठीक आहे. 96 मग एक्स गुणिला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर 25 एक 25 25 सत्त म्हणजे हे उत्तर येते सगळं 149 म्हणजेच काय येईल? 4900 याचा गुणाकार होतो. गुणाकार करून बघा 4900. मग 4900 आपल्याला विचारलं एक्स ची किंमत. वर्ग विचारलंय का? नाही. मग एक्स ची किंमत काढण्यासाठी म्हणून एक्स बरोबर काय यायला पाहिजे? 49 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 7चा वर्ग आहे. 0 लावून द्या म्हणजे पर्याय नंबर आपला काय येतो? बी. आता करा 70चा वर्ग 49च येतो. येतो का? 49 म्हणजे 4900 येतो 70चा वर्ग. आपला पर्याय नंबर बी. तर अशा पद्धतीने आपण इथे काही 5 प्रश्न